दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा। बाळा, प्रत्येक जखम तुम्हाला खूप काही शिकवणार आहे आणि तुम्हाला आता कठोर बनवणार आहे। तुम्ही तुमच्या हृदयाचे रक्षण करायला शिका। तुम्ही सहन केलेली वेदना तुमच्यासाठी मी आशीर्वादाने बदलत आहे। ती आता तुमच्यासाठी एक ढाल बनेल आणि तुम्हाला पुढील हानीपासून वाचवेल। तुमचा येणारा दिवस चमत्काराने भरलेला असेल बाळा। तुम्ही आता इथून पुढे आनंदच प्राप्त करणार आहात। बाळा, तुमचे रक्षण करण्यासाठीच मी इथे आलेलो आहे। तुम्ही आता हार मानू नका, घाबरू नका, दुःखी तुम्ही राहू नका। सर्व काही तुमच्या आयुष्यात आता चांगलेच होणार आहे। ज्यांनी तुम्हाला त्रास दिले, ज्यांनी तुम्हाला रडवले, आता त्यांची वेळ रडण्याची आहे। बाळा, देव म्हणत आहे की दुर्लक्ष करू नकोस। आज तुला माझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे। माझ्या आशीर्वादाने तुझे आयुष्य सुखमय आणि आनंदी होणार आहे। हा संदेश वगळू नकोस, शेवटपर्यंत तू ऐक। या संदेशाचे उद्देश तुमच्या हारलेल्या मनाला जागृत करण्यासाठी, तुमचा स्वामींवरती विश्वास अजून अतूट करण्यासाठीच आहे। माझ्या मुला, काळजीपूर्वक तू माझ्याजवळ आलेली शक्ती ओळखण्याची तुला गरज आहे। तू जीवनाला कंटाळला आहेस, दुःखी आहेस, काही गोष्टी तुझ्या मनासारख्या होत नाही, म्हणून तुझ्याजवळ असलेल्या शक्तीला ओळखण्यास तू असमर्थ ठरत आहेस। विश्वास ठेव बाळा, जिथे सर्व काही असमर्थ, तिथे फक्त आणि फक्त स्वामी समर्थ। सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे 3 वेळेस टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास आहे, मला माहीत आहे, म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ लाईक केलेला आहे आणि भाग्यवंत ठरलेला आहात। तुम्ही काही करू शकत नाही, तुमच्याकडून एखादी गोष्ट होणार नाही असे तुम्हाला वाटते, पण काळजी करू नका। तुमच्या प्रार्थना स्वीकारलेल्या आहेत। मी नेहमी तुमच्या सोबत आहे। तुमच्या मनातली भीती तुम्ही काढून टाका आणि स्वतःच्या शक्तीला ओळखायला शिका। तुमची शक्ती मी आहे, मी नेहमी तुमच्या सोबत आहे। प्रत्येक कार्यात, प्रत्येक गोष्टीत माझे स्मरण करा। एक लक्षात ठेवा, तुमचा हा प्रवास फक्त तुमच्या एकट्याचा नाही, तुमच्या सोबत तुमचा परिवारही जोडलेला आहे। तुमची मुलं जोडली आहेत, तुमच्या आनंदाने ते आनंदी होतात, तुमच्या दुःखाने ते दुःखी होतात। तुम्ही एक लीडर आहात। तुमचा जीवन एक प्रकाश आहे। दुसऱ्याला चांगले मार्गदर्शन करा। जर तुमची तीव्र इच्छा असेल तर यश तुमच्याजवळ नक्कीच येणार। माणूस हा विचाराने बनलेला असतो, निर्माण झालेला असतो। जसा तो विचार करतो तसाच तो बनत असतो। त्यामुळे तुम्ही तुमचे विचार सकारात्मक आणि पॉझिटिव्ह ठेवा। स्वामींनी सांगितलेल्या मार्गदर्शनाचे तुम्ही पालन करा। तुमच्या आयुष्यात तुमच्यासारखे सुखी समाधानी कोणीही नसणार। बाळा, फळाची अपेक्षा सोडून कर्माचे पालन करणारा व्यक्तीच आपले आयुष्य सुंदर आणि यशस्वी बनवत असतो। आयुष्यात कशीही वेळ येवो, त्यात कुटुंबाची साथ असायला हवी, कारण जीवनात सुख असेल तर ते वाटले जाते आणि दुःख असले तर ते सुद्धा सर्व मिळून वाटून घेऊ शकतो। त्यामुळे आपल्या आयुष्यात अशी माणसे तुम्ही कायम असू द्या। आपल्या परिवाराला, आपल्या कुटुंबाला तुम्ही वेळ द्या, त्यांना तुम्ही जपा।
सहमत असाल तर स्वामी आई तुम्हीच माझे मायबाप असे टाईप करा आणि हा स्वामींचा मौल्यवान संदेश तुम्ही वगळू नका, शेवटपर्यंत ऐका. आपण स्वतःत बदल न करता परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू लागतो. जो व्यक्ती आपल्या कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही, स्वतः देव देखील त्याचा आदर करत नाही. वेळ कधीच थांबत नाही बाळा. आजचा दिवस वाईट आहे, आज वाईट वेळ चालू आहे, तर लवकरच चांगले दिवस देखील येणार आहेत. फक्त आपले कर्म करत राहायला हवे, कारण तेवढीच एक गोष्ट आपल्या हातात आहे आणि ती म्हणजे चांगले कर्म करणे. बाळा, कोणाला काही देताना कधीही अहंकार करू नकोस, उपकाराची भाषा देखील करू नकोस. काय माहीत त्या व्यक्तीच्या मागच्या जन्मीचे ऋण तुम्ही आज ह्या जन्मात फेडत आहात. तू हार मानू नकोस बाळा. तुझं आयुष्य मी उज्ज्वल करण्यासाठीच तुझ्या आयुष्यात आता माझे देवदूत पाठवले आहे. इथून पुढे तुझ्या आयुष्यात सर्व काही चांगलंच होणार आहे. क्रोध हा माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो आणि बुद्धी भ्रष्ट झाली की आपण स्वतःचे नुकसान करून घेतो. मानवाच्या विनाशाची काही कारणे काम, क्रोध, लोभ, निद्रा, भय, आळस. आपण कमावलेले नाव, ऐश्वर्य, धन, प्रतिष्ठा हे सर्व अहंकारामुळे गमावण्याची वेळ आपल्यावर येते. ज्यांना तुमची कुठलीही पर्वा नाही अशा व्यक्तींच्या मागे धावण्यापेक्षा जीवनात एकटे चालायला शिका. स्वामींची साथ कायम तुमच्या सोबत असणार आहे. तुम्ही हार मानू नका. सहमत असाल तर होय स्वामी आई, मी तुझा लाडका भक्त आहे असे टाईप करा. हा व्हिडिओ तुम्ही 5 जणांना शेअर करायला विसरू नका. एकटे राहण्यात आनंद घेण्याचे शिका, कारण कोणीही तुमच्या बरोबर शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत राहणार नाही. मतलबी लोकांना, ज्या लोकांनी त्रास दिला आहे अशा लोकांना आपल्या आयुष्यातून डिलीट करायला शिका. म्हणजे त्यांचा विचार डोक्यातलं काढून टाका, कारण तुम्ही जेवढं त्या गोष्टींचा विचार कराल तेवढे तुम्ही दुःखी व्हाल. स्वामींचे नामस्मरण करा. जो भक्त स्वामींचे नामस्मरण करतो त्याला त्याच्या आयुष्यात कशाचीही स्वामी माऊली कमी पडू देत नाही. श्री स्वामी समर्थ.